नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. राज्यभरामध्ये पावसाचा जोर वाढतोय पुढील 5 दिवसांमध्ये, म्हणजेच 20-21 जून, 22-23 आणि 24 जून या 5 दिवसांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला काही भागांमध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट, मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळणार आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 5 दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत 20 जून रोजी. 20 जून रोजी सकाळचे वातावरण बघितले तर सकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र दुपारनंतर पावसाला जोर वाढत आहे. पावसाचा जोर आपल्याला किनारपट्टीला बघायला मिळू शकतो. किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी बघायला मिळू शकतात. हलक्या सरी या भागामध्ये बघायला मिळू शकतात. मित्रांनो, किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, नाशिक तसेच मुंबई, रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. 20 जून रोजी या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपातच आहे, मात्र पावसाला सुरुवात होत आहे या भागामध्ये. तसेच 21 जूनचे जर वातावरण बघितले तर 21 जून रोजी पावसाचा जोर आणखी वाढतोय. 21 जूनच्या दुपारनंतरच्या वातावरणामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि पावसाचा जोर किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये 21 जूनला वाढत आहे. तसंच विदर्भाकडे आणि मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. 21 जूनचा जर बघितलं तर 21 जूनला आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी, विजांचा गडगडाट. दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूरकडे देखील पावसाचा जोर वाढतो आहे. साताराकडे देखील पावसाचा जोर वाढतोय 21 जून रोजी. तसेच इकडे जर बघितलं रायगड जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो. पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. हा जो काही परिसर आहे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, खोपोली, खेड, जुन्नर, इगतपुरी, नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला 21 जूनला पाऊस बघायला मिळू शकतोय. किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला 21 जून रोजी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, 21 जूनचे रात्रीचे जर वातावरण बघितले तर रात्रीच्या वातावरणामध्ये मराठवाड्याच्या देखील काही भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. बीड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. हलक्या मध्यम सरी बऱ्याच भागामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय 21 जूनला रात्रीच्या दरम्यान. तर मित्रांनो, 22 जूनचे जर वातावरण बघितले तर 22 जूनला राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. 22 जूनपासून पावसाचा जोर जास्त वाढतो आहे. तर मित्रांनो, 22 जूनचे जर वातावरण बघितले तर 22 जूनला सकाळच्या दरम्यानच किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय 22 जून रोजी. हा जो काही परिसर आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, पोंढा, राजापूर या ठिकाणी पावसाची शक्यता. रत्नागिरीकडे पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय 22 जूनला. दिवेघर, गोरेगाव, रोहा हा जो काही परिसर, अलिबाग, चोंडी, पेन, खोपोली या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो. ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, नेरळ, खोपोली तसंच हा जो सर्व परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळू शकतो 22 जून रोजी. सकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आणि दुपारच्या दरम्यान आणखी पावसाचा जोर वाढतोय आणि मुसळधार पाऊस देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, 22 जूनचे जर दुपारचे जर वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला या भागामध्ये बघायला मिळू शकते. जबरदस्त जोरदार पाऊस रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये, जोरदार पाऊस आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील 22 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि सायंकाळचे जर वातावरण बघितले तर सायंकाळच्या वातावरणामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय 22 जूनला सायंकाळच्या दरम्यान. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर जास्तच आहे. किनारपट्टीला रायगड, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे या ठिकाणी देखील जोर वाढत आहे. मात्र नाशिककडे जोरदार पावसाची शक्यता आहे 22 जूनला सायंकाळच्या दरम्यान. दुपारनंतर नाशिक, निफाड, सिन्नर हा जो काही परिसर आहे, मालेगाव, मनमाड, येवला, कोपरगाव, अहिल्यानगरच्या काही भागामध्ये, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, गोडेगाव, बगूर, पाथडी, अहिल्यानगर तसंच काळा, जामखेड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये देखील विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला 22 जूनला बघायला मिळू शकते. आणि सातारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला 22 जूनला बघायला मिळू शकते. सांगली, कोल्हापूरकडे देखील विजांचा गडगडाट
मराठासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला सांगली, कुंदावड, कुडाची, अथणी हा जो काही सर्व परिसर आहे सांगली कोल्हापूरचा, या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय. आणि किनारपट्टीच्या देखील बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, इकडे जर बघितले सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. 22 जूनला सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. मात्र रात्रीच्या दरम्यान सोलापूरकडे जोर जास्त आहे. 22 जूनला रात्री मध्यरात्री विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस देखील सोलापूर, पंढरपूर, माहोळ, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोट या परिसरामध्ये आहे आणि जबरदस्त जोर वाढत आहे. मित्रांनो, या भागामध्ये लातूरचा जो काही परिसर आहे, लातूर परभणीचा परिसर आहे, या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अहमदपूर, बर्डापूर, लातूर, तसंच गंगाखेड, पालम हा जो काही परिसर आहे, कंधार, मुखेड या परिसरामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये बीड जिल्ह्याकडे लातूर, परभणी, नांदेड, वाघाळा, हिंगोलीकडे जोरदार पावसाची शक्यता 22 जूनला आपल्याला बघायला मिळू शकते. आणि विदर्भामध्ये जर बघितलं 22 जूनचे वातावरण, तर विदर्भात देखील बऱ्याच भागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. मात्र जोर थोडा विदर्भात कमी आहे. यवतमाळ, वर्धाकडे देखील पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धाकडे पावसाची शक्यता आहे. अमरावती, अकोलाकडे देखील 22 जूनच्या रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे. अमरावती, अकोला, तसेच वाशिम, बुलढाणा आणि खानदेशात देखील जळगाव, धुळे, नंदुरबारकडे देखील पावसाची शक्यता आहे 22 जूनला. तर मित्रांनो, 23 जूनचे जर वातावरण बघितले तर 23 जूनच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, विजांचा गडगडाट आणि जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला किनारपट्टीच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर हा जो काही परिसर आहे किनारपट्टीचा, तर या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. मित्रांनो, आपल्याला मुंबई, तसेच हा रायगड जिल्ह्याचा परिसर आहे, रत्नागिरीचा परिसर आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. विजांचा गडगडाट, मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, हा जो काही परिसर आहे बाकीचा, तर 23 जूनला दुपारचे जर वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे. दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय. दुपारच्या वातावरणामध्ये आपल्याला पावसाचा जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय. मुंबई, पुणे, रायगड, सातारा हा जो काही सर्व परिसर आहे, रायगड, सातारा जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी जिल्ह्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त जोरदार पाऊससोबत तुरळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, कोंढा या काही परिसरामध्ये आहे. अहिल्यानगर, नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. 23 जूनला पावसाचा जोर जास्त या ठिकाणी बघायला मिळू शकतो. मित्रांनो, अहिल्यानगरकडे जबरदस्त जोर वाढतोय. बीड आणि अहिल्यानगरचा जो काही परिसर आहे, या ठिकाणी आपल्याला बीड आणि अहिल्यानगरचा जो काही परिसर आहे, या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर जरा जास्तच वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय. बीड, अहिल्यानगर तसंच आसपासचा जो काही परिसर आहे, या ठिकाणी पावसाचा जोर जबरदस्त वाढलेला बघायला मिळू शकतोय. अहिल्यानगर, बीड, जामखेड, करमाळा, तसंच बारामती, इंदापूर, पुण्याचा काही परिसर आहे, तसंच बार्शी, पेठ या परिसरामध्ये लातूरचा काही परिसर आहे, या परिसरामध्ये धाराशिवचा जो परिसर आहे, या ठिकाणी विजांचा गडगडाट, जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. जबरदस्त पाऊस जोर 23 तारखेला वाढतो आहे. तसंच मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस, किनारपट्टीला जोरदार पाऊस आहे, दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे 23 जूनला. तर विदर्भामध्ये जर बघितलं विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे 23 जूनला. नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. गडचिरोली, चंद्रपूरकडे पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धाकडे देखील पावसाची शक्यता आहे. आणि हा जो काही परिसर आहे अमरावती, अकोलाचा, या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावती, अकोला या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान 23 जूनच्या रात्रीच्या दरम्यान जबरदस्त वाढत आहे आणि काही भागांमध्ये जबरदस्त अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे.
तर आपल्याला या भागामध्ये बघायला मिळू शकते छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याचा बराच परिसर, बीड जिल्ह्याचा बराच परिसर, तसेच लातूर, परभणी, नांदेड, वाघाळा, हिंगोली हा जो काही परिसर आहे, वाशिमचा जो काही परिसर आहे, बुलढाणाचा काही परिसर आहे, या परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, जबरदस्त जोरदार पाऊस तुरळक भागामध्ये, अतिवृष्टीसारखा पाऊस देखील आपल्याला 23 जूनला बघायला मिळू शकतो. रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता 24 जूनचे जर वातावरण बघितले, 23 जूनच्या मध्यरात्री देखील खानदेशात आणि विदर्भाच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर या भागामध्ये जास्त बघायला मिळू शकतो. जळगाव जिल्ह्याचा काही परिसर आहे, बुलढाणा जिल्ह्याचा जो काही परिसर आहे, बुलढाणा, मोठाला, खामगाव, मलकापूर, अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग आहे, या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला मध्यरात्री 23 जूनला बघायला मिळू शकते. आणि 24 जूनचे जर वातावरण बघितले तर 24 जूनला देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे. दुपारचे जर वातावरण बघितले 24 जूनचे, तर दुपारच्या वातावरणामध्ये आपल्याला लातूरकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आणि सायंकाळच्या दरम्यान मात्र जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. मराठवाड्यामध्ये जोर जास्त आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, तसेच धाराशिव, लातूर हा जो काही परिसर आहे, नांदेड, वाघाळा, परभणी, हिंगोली या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील जोर जास्त आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 24 जूनला मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. आणि किनारपट्टीचा जर परिसर बघितला तर किनारपट्टीला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय. 24 जूनला या ठिकाणी जोर थोडा हलक्या मध्यम स्वरूपात राहील. मध्य महाराष्ट्रात देखील उंचावळीचा खेळ काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगर तसेच अहिल्यानगरकडे, बीडकडे पावसाचा जोर देखील बघायला मिळू शकतोय जास्त स्वरूपात. तर मित्रांनो, या 5 दिवसांमध्ये म्हणजेच 20, 21, 22, 23, 24 जून या 5 दिवसांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतो आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.